धुळे सीसीआय कापूस खरेदीसाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन स्टॉल बुकिंग सुविधा सुरू करण्यात यावी यासह विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। यावेळी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनही करण्यात आली होती। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रत्येक सीसीआय खरेदी केंद्रावर प्लॉट स्लॉट बुकिंगसाठी स्वतंत्र हेल्प डेस्क सुरू करावा। बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेती करणे धोकादायक झाले असून त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा तातडीने सुरू करावा। तसेच तापी काठावरील चक्रीवादळ व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करावी। पीएम किसान योजनेतील वंचित पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच मका खरेदी तात्काळ सुरू करून शिंदखेडा येथे स्वतंत्र मका खरेदी केंद्र सुरू करावे। तसेच शेवटच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचा संपूर्ण मका खरेदी करण्यात यावा अशी ठाम मागणी उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। या सर्व मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या आंदोलनात उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख छोटू पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सर्जेराव पाटील, गिरीश देसले, ईश्वर पाटील, संभाजी देसले, प्राध्यापक मोतीलाल सोनवणे, राजेंद्र पाटील, अनिल वानखेडे, अभिमन वानखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। कापसाचा काळा बाजार चालू आहे। जिनिंगमध्ये सीसीआय मार्फत कापूस घेतला जातोय, परंतु त्या ठिकाणी व्यापारीच जास्त फायदा उचलत आहे। कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं, त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलत आहे। म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आमचं सगळं लक्षात आलं। आमची एक मागणी आहे की बुवा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी उतार, सातबारा उतारा आधार कार्डावरती, त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी जिनिंगला सीसीआयने खरेदी करावी। आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे, परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही। मका खरेदी केंद्र शिंदखेडा आणि दोंडाच्या मध्ये तात्काळ चालू करावं। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाही। त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती 8-9 गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यावेळेस पंचनामे पण झालेले, पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाही आहे आणि बिबट्याने कहर केलेला आहे। त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो, निवेदन देणार आहेत। आज निदर्शने केले, अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत। ओके।